परिसरामध्ये बोरीवली येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बसचा अपघात झालाय। चालकाचा वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे ही बस दुभाजकावर आदळली आहे। बसमधील 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही। सध्या उष्णतेचा पारा वाढलाय, धरणांचा साठा कमी झालाय। पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी ठाणे पालिकेने सर्व सर्व्हिस सेंटर्सला नोटीस बजावली आहे। 10 जूनपर्यंत वाहनं धुण्यास मनाई केली आहे। ठाण्यात 40 ते 50 अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये लाखो लिटर पाणी वापरलं जाते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। साधूची वेशभूषा करून 75 वर्षीय वृद्ध इस्माला बोलण्यात गुंतवून या दरम्यान सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन पसार होणाऱ्या 3 भामट्यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या। राहुल मदारी, आशिष मदारी, लखन निकम अशी या तिन्ही भामट्यांची नाव आहे। त्यांच्याकडून सोन्याची चेन आणि गाडी असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। कल्याण शिर मार्गावरील बहुप्रतीक्षित पलावा काटई या उड्डाणपुलावरती 31 मे पासून वाहतुकीसाठी उड्डाण पूल खुला होणार आहे। या पुलामुळे वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल, त्यामुळे आता या पुलाच्या कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश आमदार राजेश मोरे यांनी आता रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करताना दिले। भिवंडीमध्ये नवी बस्ती नेहरू नगर परिसरामध्ये दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानातून काढून ठेवलेले होते। हत्या करणाऱ्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी 4.5 वर्षांनंतर अटक केली। घटनास्थळावरून काढून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले।